हॅलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी गणित विषयाचा सराव संच 9 हा अभ्यासणार आहोत। यामध्ये एकूण 3 मुख्य प्रश्न आहेत पहा। त्यातील पहिला प्रश्न आहे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा। तुम्ही हे अभ्यासलंच आहे, अतिशय सोपं आहे। तर कशा प्रकारे रूपांतर करायचं ते आपण या ठिकाणी पाहू। पहा, पहिला उपप्रश्न आहे पहा 7.2/5। या ठिकाणी कधी या दोघांचा काय करायचा तर गुणाकार करायचा। म्हणजे या ठिकाणी 7 गुणिले 5 आणि त्यामध्ये हा जो वरचा अंश आहे तो आपल्याला मिळवावा लागेल आणि छेद कधीही बदलत नाही, आहे तसाच ठेवायचा। त्यामध्ये बदल शेवटपर्यंत करायचा नाही। आणि वरची जी पदावली तयार झाली 7×5 = 35 अधिक 2 म्हणजे 37, तर आपलं उत्तर आलेलं आहे 37/5। याप्रमाणे आपण पुढील गणित करू। पहा, दुसरं आहे 5.1/6। तुम्हाला आता सांगितलं छेद तसाच आणि या दोघांचा गुणाकार आणि त्यामध्ये मिळवायचा अंश, म्हणजेच 5×6 = 30 आणि 1 31 छेद तसाच। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पहा 4.3/4 म्हणजे 4 गुणिले 4 अधिक 3 छेद 4। का तर या दोघांचा गुणाकार तो आपण केला आणि त्यामध्ये मिळवले हे 3 छेद तसाच। 4×4 = 16 आणि 3 19। त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं गणित पहा 2.5/9। तर या ठिकाणी कसं होईल, छेद तसाच राहील आणि 9 गुणिले 2 अधिक 5 9 दुने 18 आणि 5 23 छेद तसाच। आणि पाचवं गणित पहा, पाचवं गणित आहे 1.5/7 म्हणजे 7 गुणिले 1 अधिक 5 छेद 7 7 × 7 आणि 5 12 छेद 7। अशा प्रकारे पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे। आता दुसरा प्रश्न अभ्यासू। पहा, या ठिकाणी दुसरा प्रश्न पहा पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करा। म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये जसे पूर्णांक पण होते आणि त्याला चिकटून अपूर्णांक होता, त्याप्रमाणे आता आपल्याला या अंशाधिक अपूर्णांकांचं रूपांतर करायचं आहे। तर पहा, पहिला आहे 30°/7। आता या ठिकाणी काय करायचं तर जो छेद आहे त्याचा पाढा म्हणायचा। कुठपर्यंत म्हणायचा तर याच्यापेक्षा जवळची लहान संख्या, म्हणजे या संख्येला पूर्ण भाग कशाने जातो तिथपर्यंत म्हणायचा। तर तुमच्या लक्षात येईल 7×4 = 28 7×5 = 35 मोठे होतात 30 पेक्षा, म्हणजे पूर्ण भाग गेला 4 चा। 7×4 = 28 28 मध्ये 30 होण्यासाठी हे 30 होण्यासाठी 2च मिळवावे लागतील आणि छेद बदलत नाही। पहा, सोपं आहे एकदम। दुसऱ्या क्रमांकाचं पहा 7/4 4 दुने 8 मोठे होतात, म्हणजे 4 1 4 त्यात 3 मिळवले तर 7 होतात, 4 अशी 4। त्यानंतर पहा तिसऱ्या क्रमांकाचं 15/12 पूर्ण भाग 12 1 12 कारण 12 दुने 24 मोठे होतात आणि 12 1 12 आणि 3 मिळवावे लागतात, म्हणजे 15 होतात, छेद तसाच। त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं पहा 11/8। या ठिकाणी सुद्धा पूर्ण भाग कितीचा जातो तर 1 चाच जातो। 8 1 8 आणि 3 11। त्यानंतर पाचव्या क्रमांकाचं पहा 21/4। या ठिकाणी पूर्ण भाग 5 चा जातो। 4 × 25 आणि 1 21 छेद तसाच। सहाव्या क्रमांकाचं पहा, या ठिकाणी पूर्ण भाग 7 × 21 मोठे होतात, म्हणजे 7 दुने 14 आणि 6 21 छेद तसाच। अशा प्रकारे आपण अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये केलेलं आहे। त्यानंतर पहा खाली 2 लेखी उदाहरणं दिलेली आहेत। पहा, ती उदाहरणे आपण सोडू।
या ठिकाणी पुढील उदाहरणे अपूर्णांक रूपात लिहा. आपल्याला फक्त अंश आणि छेद रूपामध्ये लिहायचं आहे. तर काय आहे उदाहरण पहा. पहिलं उदाहरण पहा. 9 किलोग्रॅम तांदूळ 5 जणात समान वाटले तर प्रत्येकाला किती किलोग्रॅम तांदूळ मिळतील. अतिशय सोपं आहे पहा. जेवढे तांदूळ आहेत ते वर लिहायचे आणि समान किती जणात वाटले तर 5. आपलं उत्तर संपलं. त्यानंतर खाली पहा दुसऱ्या क्रमांकाचं गणित. हे पहिल्याचं उत्तर झालं. आता दुसऱ्याचं उत्तर काढू. 5 सारखे शर्ट शिवण्यासाठी 11 मीटर कापड लागते. म्हणजे आपल्याकडे एकूण शर्ट शिवायचे आहेत 5 आणि कापड लागतं 11 मीटर. म्हणजे एकूण कापड 11 मीटर आहेत आणि शर्ट 5 आहेत आणि विचारलेलं आहे प्रत्येक शर्टासाठी किती कापड लागेल, म्हणून आपल्याला 5 ने भागावं लागेल. झालं अपूर्णांक तयार. अशा प्रकारे अतिशय सोपा असा हा उदाहरण संग्रह म्हणजेच सराव संच आपण सोडवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही क्लिक करा. थँक्यू फ्रेंड्स.